ही साडी जवळजवळ 600 रुपयाला मिळेल, जवळजवळ रिटेलमध्ये 600 रुपयाला मिळेल किंवा 700 रुपयाला मिळेल, पण ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगू का, हे फक्त 400 रुपयाला मिळतं। ही साडी तुम्हाला किती कलरफुल मध्ये मिळतो ना, 2 in 1 कलरचा कलर कॉम्बिनेशन आहे, धूपचं क्लॉथ फॅब्रिक मिळणार आहे आणि ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला झिगझॅगचं पॅटर्न मिळणार आहे, खूप सुंदर डिझायनर आयटम आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये पूर्ण कॉपर कलरचं जरीचं काम दिसणार आहे। मित्रांनो बजेट फ्रेंडली सिल्क साडी पण पाहिजे आणि तेवढं महाग पण नको, म्हणजे समजून घ्या की आम्हाला साडी अशी पाहिजे जे 500 रुपयामध्ये सर्वात सुंदर साडी दिसली पाहिजे आणि काही अशा साड्या पाहिजे जे बिझनेस करणाऱ्यांसाठी ना डबल मार्जिन कमावणारे कलेक्शन पाहिजे, अशी प्रत्येकाची चॉईस असते हो की नाही। तर काही लोकांकडे तुम्ही असे पण ऐकलं असेल, जेव्हा तुम्ही सुरत स्टेशन मधून बाहेर आल ना तेव्हा तुम्हाला काही मीडिएटर्स लोक मिळतील, हो तिथे बाहेर तुम्ही कधीतरी या आणि तुम्ही हे एक्सपिरियन्स पण घेऊ शकता। जेव्हा तुम्ही सुरत स्टेशनच्या बाहेर याल ना तर तेव्हा तुम्हाला काय सांगेल माहितीये का, तुम्हाला म्हणजे ते पहिला विचारतात की बाबा तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहतात आणि तुम्हाला कुठल्या टाईपचे कलेक्शन पाहिजे, तर ते काय करतात तुम्हाला विचारतात आणि ते मॅनिप्युलेट करतात की विचारतात की चला तुम्ही साऊथ मधून आलात किंवा महाराष्ट्रामधून आलात, ठीक आहे। महाराष्ट्रामधून आल्यावरती तुम्हाला काय विचारलं जातं पहिली बात की तुम्हाला साऊथची साडी पाहिजे का महाराष्ट्राची साडी पाहिजे, आपण म्हणतो पैठणी साडी पाहिजे, काठपदर साडी पाहिजे, आपण म्हणतो सिल्क साडी पाहिजे, तर तेव्हा त्या व्यक्ती काय करतो माहिती का, तुम्हाला म्हणते की चला मी तुम्हाला 40 रुपयामध्ये, 50 रुपयामध्ये, 100 रुपयामध्ये सिल्क साडी मिळणारी कलेक्शन कडे घेऊन जातो आणि तिथे तुम्ही जाता आणि काही कस्टमर्स तिथे जे सेल्समॅन असतात तुम्हाला म्हणतील की हे बघा हे 40 रुपयाला आहे, हा बघा हे 80 रुपयाला आहे, हा बघा हे फक्त 200 रुपयाला आहे आणि हा बघा हे फक्त 150 रुपयाला आहे। तर तुम्ही खरंच म्हणजे विश्वास ठेवणार का की एवढ्या कमी किमतीमध्ये कलेक्शन, आणि तुम्ही काय म्हणता चला चला टाकून द्या, हा ही 200 रुपयाला आहे ना चला पॅक करा, हे 150 रुपयाला आहे ना चला पॅक करा। आपली मनस्थिती तिथे काय होते माहिती का की बाबा कमी किमतीमध्ये मिळते म्हणून आपण त्याच्या नंतर आपण बघत नाही पार्सल कडे कसं पॅक होतं, कुठली कलेक्शन येतं ते तुम्ही नाही बघत, आणि जेव्हा तुम्ही घरी जाता, जेव्हा तुम्ही पार्सल ओपन करता आणि तेव्हा तुम्ही डोकं लावून बसता की बाबा एवढं फ्रॉड झालं आपल्यासोबत। तर सुरत मध्ये असं खरंच होतं, हे मी क्लिअर सांगते, मी सुरतची लोकॅलिटी मध्ये, मी सुरतची पब्लिक आहे, मला माहित आहे की सुरत मध्ये काय होतं आणि काय नाही। भरपूर लोक असे असतात मित्रांनो ज्यांना एक कस्टमरचं मॅनिप्युलेट करतात, त्यांना फक्त कमिशनची मतलब असते, त्यांना कमिशन मिळाले की तुमच्याबद्दल ते काही पण विचार नाही करत। तर म्हणून मी सांगते जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ पाहाल ना, जेव्हा पण तुम्ही कुठल्या तरी का शॉप मध्ये जाल किंवा अजमेरामध्येच या मी नाही म्हणत आहे, दुसऱ्या कुठल्याही तुम्ही शॉप मध्ये जा, तुमच्या डोळ्यासमोर तुमचा माल पॅकिंग करून घ्या, एवढं मात्र मी तुम्हाला सांगते। कारण काय इथे भरपूर जो लोक फ्रॉड करतात तेही मी तुम्हाला मान्य करते, कारण की मला सुद्धा माहिती आहे सुरतमध्ये भरपूर फ्रॉड होतं, पण तुम्ही फ्रॉड नका हो या व्यतिरिक्त मी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे संपूर्ण। आता मी तुम्हाला कलेक्शनची थोडी माहिती पण देते आणि रेट बद्दल मी तुम्हाला जर सांगायला गेले तर रेट सुद्धा मी तुम्हाला माहिती करून देते। सांगा हे तुम्हाला मिळणार आहे, ही साडी मिनिमम कितीला असेल मला तुम्ही एकदा कमेंट्स मध्ये सांगाल का। ही साडी जवळजवळ 600 रुपयाला मिळेल, जवळजवळ रिटेलमध्ये 600 रुपयाला मिळेल किंवा 700 रुपयाला मिळेल, पण ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगू का, हे फक्त 400 रुपयाला मिळतं, बरोबर 400 रुपयाला मिळतो साडी हे। आणि ही साडी मिनिमम मी तर 600 रुपये तर अजून कमी सांगितलं, पण ही साडी मिनिमम 800 रुपयाला बाहेर मार्केटमध्ये मिळतात। तर चला अजून एक साडी मी तुम्हाला सांगते, ही साडी पहा, ही साडी तुम्हाला किती कलरफुल मध्ये मिळतो ना, 2 in 1 कलरचा कलर कॉम्बिनेशन आहे, धूपचं क्लॉथ फॅब्रिक मिळणार आहे आणि ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे मित्रांनो। इथे तुम्ही पाहताय हायलाइट जो दिलेला आहे ना तो आपला पदरचा भाग आहे, जिच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदरचा भाग दिलेला आहे, साडीमध्ये किती सुंदर कलर दिलेला आणि ही साडीची जी प्राइस आहे ना ते मी तुम्हाला सांगते, अरे बापरे किती म्हणजे आता काय सांगू मला तेच नाही कळत, एवढं स्वस्त आहे ती साडीची रेट। कसं काय आपण प्रत्येक साडीचा मेन्शन नाही करू शकत, कारण की जे आपल्याशी कस्टमर जुळलेले आहेत ना त्यांना दुसऱ्या कस्टमरला रिसेल करायला प्रॉब्लेम होतं, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला रेट नाही सांगू शकत। पण जर मी तुम्हाला जर माहिती असेल तर मी 1-2 साड्यांची प्राइस मात्र मी तुम्हाला सांगून देईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये जर ती कलेक्शन पण मिळाली असेल ना तर आपल्याही ती स्वस्त तुम्हाला कोणीच देणार नाहीये। तर चला नेक्स्ट साडी मी तुम्हाला दाखवून देते, ज्याच्यामध्ये तुम्हाला झिगझॅगचा पॅटर्न मिळणार आहे, खूप सुंदर डिझायनर आयटम आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये पूर्ण कॉपर कलरचा जरीचं काम दिसणार आहे आणि या जरीच्या कामामध्ये तुम्ही पाहते छोट्या छोट्या बुट्टांमध्ये किती सुंदर पॅटर्न तुम्हाला ही साडीमध्ये दिलेला आहे। तर त्यांना इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला किती सुंदर पॅटर्न मध्ये झिगझॅगचा पॅटर्न तर मिळतोय सोबत। तर नेक्स्ट तुम्ही पाहते माझी सारखी नजर तिकडे जाते, कारण की कस्टमर जे साडी मी ओपन करते ना तर कस्टमर्स येऊन पाहताय साडी की कुठली साडी आहे, त्याची प्राइस वगैरे काय आहे, म्हणून कस्टमर जेव्हा पाहतायत ना तर माझी नजर सगळं त्यांच्याकडे जाते, कारण की तुम्ही पाहू शकता साडी तर एवढी सुंदर सुंदर आहे, प्राइस तर विचारणारच की नाही, ते आल्यावरती ही लोक पाहताय
साडी किती सुंदर आहे म्हणून. तर मित्रांनो तो जर तुम्ही तर पाहते किती सुंदर, जर प्लेन मध्ये पाहिजे एक ट्रेडिशनल लुक साठी जर तुम्ही अशा टाईपच्या कलेक्शन ठेवू शकता. त्यासोबत आपल्या इथे फक्त 80 रुपयापासून कलेक्शन सुरुवात होणार आहे. तुम्ही पाहू शकता 80 रुपयाची साडी तुम्हाला इथे मिळतोय, तीही 5.5 मीटरची साडीची लेंथ. त्यासोबत त्या लेनन फॅब्रिक मध्येही तुम्हाला एक सुंदर आयटम दिलेला आहे. मित्रांनो अशा टाईपचे तर भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटीज तुम्हाला मिळणार आहे एकाच प्लेस मध्ये. जर विचार करताय स्वतःचा बिझनेस सुरुवात करण्याचा तर एकदा अजमेरा फॅशन मध्ये व्हिजिट नक्कीच करा अशा टाईपच्या कलेक्शन पाहण्यासाठी. तर मित्रांनो अजून काय वेट करते, ऑलरेडी व्हिडिओ खूप जास्त झालेला आहे. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.